म्हणलं साहेब पहा आता तुमच्या समोरचीच गोष्ट आहे, समोरच फोन लावला होता. काय म्हणून राहिला, किती मुजऱ्या करून राहिला ते. म्हणजे माणूस घरी नसताना पोरीला जबरदस्तीनं ते घेऊन गेला. सांगा तुम्ही बरोबर आहे का म्हणला. आता तुम्ही त्याला आताच्या आता अरेस्ट करा. त्यांना माई पोरगी नेली कशी. कारण की मला न विचारता, मला न सांगता, मी नसताना बरोबर त्यांना फायदा घेतला आणि पोरीला उचलून नेलं त्यांना. 100% सांगतो मी. तुम्ही म्हणून राहिले असे, पण पुढच्या फोनवर काय म्हणे की बा स्व इच्छेनं म्हणे मी नेलेला आहे म्हणे. तिची इच्छा आहे म्हणे, मी घेऊन आलो म्हणे. माझी बायको आहे, माही काय आता चुकी आहे म्हणे याच्यातनी. आणि चांगली गोष्ट आहे ना, जर नेट असन तिच्या ते सासरवाडीला चांगली आहे पोरगी तर बरं आहे ना मग. तुम्ही काय मग मनात पडता. चांगलं होऊन राहिलं होऊ द्या ना मग. बिना औषधाचं खांडूक फुटलं ना तुमचं. अरे नाही ना साहेब, तसं नाही ना, हे प्रकरण दिसते तसं नाही. हे जे आहे का नाही मारुतराव धुटके, हे बावला आहे. याचं फक्त हे फिरून राहिले त्याले. खरा याच्यातला जे झारीतला शुक्राचार आहे ना, ते शिवलाल टोयगोटे आहे ना, मग ते तिथंच बसून होता का नाही आत्ता. ते तसा सांगे तसं हे बोलले, असं आहे ना. सांगे तसा बोलले ना, हे असं आहे ना, याचं काही नाही. हे यानं मी सांगतो जबरदस्तीने या शिवलाल टोयगोटेनं प्लॅन बनवून याले पाठवलं आणि जबरदस्तीने हे पोरग घेऊन गेलं मारुती धुटके. म्हणून म्हणतो यायले लवकरात लवकर मारुती धुटकेले आणि शिवलाल टोयगोटेले, जे ज्यातला सूत्रधार आहे, या दोघाले अटक करा तुम्ही. तुम्ही म्हणून राहिले शिवलाल टोयगोटेचा हात आहे याच्यात, पण काही प्रूफ आहे का तुमच्यापाशी. तुम्ही म्हणल्या नसते होत ना ते. काही प्रूफ आहे तुमच्यापाशी की याचा बॉ याच्यात हात आहे म्हणून. काय सांगा आता साहेब, अरे तुम्ही समजून घ्या ना. हे जे शिवलाल टोयगोटे आहे त्यांनी हे त्याला भडकून देऊन राहिला ना, मग पुरा आहे ना मापाशी. मग त्यानं हे बा मला आतापर्यंत 4-5 फोन केले. जईपासून पोरगी घरी आली का नाही तईपासून त्याचे फोनच चालू आहे. एकावर एक धमक्या देऊन राहिला. पहिले 4-5 लोक पाठवले, म्हणे ऐकता का नाही, म्हणे दुसरी पोरगी तयार आहे म्हणे, नाही तर म्हणे आम्ही आमच्या परीनं दुसरं लग्न लावून देऊ म्हणे आमच्या मारुतराव धुटकेचं. मी आलं द्या कसं देतात. मग त्याची लट्टावली. मग अजून त्यानं आता काल म्हणे खतरो की खिलाडी 2 माणसं पाठवतो म्हणे. तर ते माणसं पाठवले त्यानं. आपलं काय शांताराम घनघने, देवदास आणि आपलं काय सनसने सरपंच, त्याने बी मला जरासं गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला, पण मी काही ऐकलं नाही. मग नंतर अजून मला त्यानं रात्री फोन केला की म्हणे आता थांबा म्हणे, तुम्ही काम काढतो म्हणे. धमकी दिली त्यानं, म्हणे गुंपाबाई घर फिरवेले पाठवून तो कार्यक्रम करतो म्हणे. मग त्याचं हे बा सुरूच आहे ना मला फोन लावणं धमकीचे. मग शेवटी त्याला वाटलं मग काही जमत नाही, म्हणून त्यानं असं बरोबर प्रकरण रचलं. मी नसताना पोरीला घेऊन भारतीला यायला लावलं. बोलच लंबी स्टोरी आहे. म्हणजे समजा हे शिवलाल टोयगोटेचा हात आहे याच्यात समजा. मग म्हणजे पुरा आहे त्याच्यात ते. मग सांगतो ना बिलकुल. हे बा तईपासून हे माझ्या जवळ त्याच्या नांदी लागेला आहे आणि ते त्याला सांगते तसं हे करून राहिला. काल जबरदस्तीने पोरीला त्यानं नेलं मी नसताना. याच्यावर काय ॲक्शन घेता येते ते घ्या तुम्ही आणि लवकरात लवकर मला सांगा काय करायचं आता. म्या आलं लक्षात आलं मला. आता मुलीला फक्त एकच मुद्दा महत्त्वाचा आहे की बा जबरदस्तीने नेलं का स्व इच्छेनं गेली मुलगी. तर चौकशीसाठी मी उद्या यायला बोलावणार आहो मारुतराव धुटके तुमच्या मुलीला. तुम्ही या तुमचे जवळ वगैरे घेऊन. आणि बाकीचं मी अजून ते शिवलाल टोयगोटेला फोन करतो, काही कुठे जाणार नाही ते. तर काय आहे चौकशी करू मी, याच्यातून काय तथ्य निघते त्याच्यानंतर आपण पाहू. मग उद्या मुलीची काय इच्छा आहे बुवा, खरोखर गेली का त्यानं पाहून नेलं, हे क्लिअर करून टाकू. नाही धाकधपट करून नेलेला आहे त्यानं. मग ते काय बोलते, फोन इथंच होता तिचा, म्हणून मुद्दा म्हणून फोन त्याने इथंच ठेवला पुरीले, म्हणजे बा आम्ही फोन करीन म्हणून. तुम्ही आता त्याचा कार्यक्रम करा. आता उद्या चौकशीसाठी येतो आम्ही, त्याला बोलावा, तुम्ही करा फोन त्याला. बरोबर करतो ना फोन. ठीक आहे. चला ना जेवण करा, ताट वाढ म्हटलं. कुठे गेले इतका वेळ, कुठे बसता तुम्ही? चला लवकर जेवण करून घ्या ना. जरा दुकानात बसलो होतो, जरा टाइम लागला. बरं चल आलोच मी, आलो 2 मिनिटात. चला लवकर चला, तुमच्या आवडीची भाजी केली म्हटलं. या लवकर चला. आलोच मी, कोणाचा फोन पाहतो. आलो 2 मिनिटात. हॅलो, इन्स्पेक्टर पांडे साहेब बोलतो म्हणलं पोलीस स्टेशन मधून. मारुतराव धुटकेचा नंबर आहे ना.
बापरे पांडे साहेबच फोन हा अचानक कसा काय हो हो साहेब हो हो मारुतराव धुटकेच बोलतो म्हणलं बोला ना बोला काय म्हणत होते तेच म्हणलं तुम्ही कसं थोडंसं चुकीचं काम केलेलं आहे म्हणलं मारुतरावजी. हो तुम्ही उद्या चौकशीसाठी आपल्या राणीताईला तुम्ही घेऊन गेलेले आहे अशी तक्रार आलेली आहे म्हटलं त्याच्या वडिलाची. म्हणजे परस्पर घरी नसताना म्हणजे कसं आहे तुम्ही म्हणजे जबरदस्तीनं मुलीला घेऊन गेलेले आहे असा आरोप आहे. त्यामुळे उद्या तुम्ही चौकशीसाठी दोघंही उपस्थित राहा म्हणला पोलीस स्टेशनला 10:30 वाजता. बापरे आता हे शांताराम भाऊ म्हणे मजाक होती म्हणे हे तर पोलीस स्टेशनमध्ये गेले वाटते नाही साहेब म्हणलं हॅलो मी काय म्हणतो ते जबरदस्ती नाही आणलं बा उद्या सांगा काय तुमचं पडून नेलं का जबरदस्ती नेलं का सोयीचे नेलं. हो तुम्ही इथं पोलीस स्टेशनला 10:30 हजर व्हा. तक्रार आलेली आहे हो जबरदस्ती तुम्ही पडून घेऊन गेलेले आहे. ठीक आहे सर 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 मी ऐका ना मी माझी पत्नी आहे ना ते मी काय पडून आणणार आहो सोयीचे आलो ना आम्ही हो ते सगळं बरोबर आहे तुमचं पण कशी तक्रार आली ना वडिलाची मुलीच्या त्यामुळे आता तुम्ही कसं नेलं काय नेलं आम्हाला थोडी माहीत आहे म्हणून म्हणलं कुठं पडून जाऊ नका प्रयत्नही करू नका लवकरात लवकर 10:30 उपस्थित राहा इथं नाही तर मग आम्हाला करावं लागेल काम. हो बरोबर हो ठीक आहे ना हो ठीक आहे ठीक आहे बाकी काय म्हणा शिवलाल भाऊ मारुतरावला मानला का ना हो सांगा तुम्ही आणलंच ना त्यानं मग तुम्ही म्हणे शक्यच नाही याचं घटस्फोटावरच काम येते काल लेखाचं ते नागपंचमी दिवशी गेलं बी आणली बी कसं काय पण बाकी म्हणलं हिंमत पण त्याची हो ना तेच नाही समजून राहिलं मला आणलीच कशी काय आता हो ना आता हे कसं आहे देणकेचा तर मला काल फोन आला होता की मला पाठवतच नाही म्हणे मी मग पाठवली कशी त्यानं हे कसं काय म्हणा पांडे साहेबाचा फोन आहे बा काय म्हणते का अचानक कसं काय आला तर हॅलो बोला पांडे साहेब बोला म्हणलं काय होतं विशेष काय साठी आला बा फोन घेईन काय झाला तर नवीन कुठं सांगा म्हणलं सांगा देणके साहेबाला सगळं करायचं काळी लावून द्यायची मग म्हणायचं काय झालं. अरे काय राजा म्हणलं तुम्ही म्हणलं तुमचं नाव कायच्यातच येत नाही का हो प्रत्येक याच्यात तुमचं नाव कधी बी असतेच म्हणलं काय राजा नसते कामं करता तुम्ही काहून म्हणलं लोकायला भडकून देता नसते लोकांच्या संसारात म्हणलं माती करता म्हणलं लोकांची काय गरज हो तुम्हाला एवढी संसाराची माहिती कोणाची म्या काय केलं बा कोणाचं काय झालं काय म्हणलं कोण काय केलं कोणा म्हणलं मी बोलतो म्हणलं देणके साहेब पोलीस स्टेशनला आलेला पोलीस स्टेशनले हो काय केलं म्हणलं काय नाही तो काय नाही केलं रे काय ठेवलं करायचं म्हणलं तो बापरे देणके पोलीस स्टेशनमध्ये अरे पण साहेब देणके साहेब म्या काय केलं बा सांगा बा तुम्ही सांगा म्या काय केलं थांब ना तुला समजते ना काय केलं आता साहेब काय सांगा त्याले त्याला समजून नाही राहिलं सांगा जरा बरोबर समजावून सांगा. खरंच साहेब म्हणलं मला काहीच नाही माहित ना काय झालं सांगा ना बा बरोबर ठीक आहे ना हो तर उद्या तुम्ही पोलीस स्टेशन येऊन जा म्हणलं काय हो तुम्ही कसं झालं मारुतराव धुटकेले भडकून प्लॅन रचून राणीताईला इथून तुम्ही घरून पळून घेऊन गेलेले आहे अशी वडिलाची तक्रार आहे. त्यामुळे उद्या चौकशीसाठी 10:30 ते 11 वाजता दरम्यान तुम्ही पोलीस स्टेशनले हजर व्हा. बापाला का मारते ना तर पोहून आणलं वाटतं बा राणीले अरे म्हणलं काय असं कसं काय झालं हे अरे मला काहीच कल्पना या गोष्टीची बरोबर आहे ना तुम्हाला कल्पना नसेलच ना बरोबर आहे ना आत्ता तुम्ही फोनवर आम्ही बोलून राहिलो तेव्हा तुम्हीच तर बोलले त्याला सोयीचं ना आणलं नसन तसं मागून मागून बोलत जा तुम्ही त्याच्या मी काय मी घरी आलो साहेब अरे काय राहायचो कमाला झाली पण माझा दोस्त काय म्हणलं मला काय बनवून राहिलं तिथं राहिले म्हणजे अरे तुम्ही आतापर्यंत त्याला किती वेळा फोन केले हिंका देणके साहेब आहे त्याने मोबाईल दाखवला मला आतापर्यंत तुम्ही 3-4 वेळा धमक्या दिलेल्या आहे म्हटलं त्याला कोणत्या हालतीत बुवा राणी त्याला आम्ही रामपूरला घेऊन जाणार म्हणून तुम्ही अलग अलग फंडे रचून राहिले. शेवटी तुम्ही नाही जमला बजेट तर आता तुम्ही जबरदस्तीने घेऊन गेले म्हणून म्हणलं कसं आहे उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला हजर व्हा. सगळा जे काही सूत्रधार आहे ते तुम्ही आहे असं या रिपोर्टमध्ये त्याने दिलेलं आहे. बाबा मी सूत्रधार म्या काय पळायला लावलं मी काय लावणार पोहून आणबा हे बा मी तर म्हणलं त्याला 4 लोक पाठवून समजदारीनं समजावून सांगू राहिले त्याला मग तेच म्हणणं आहे त्याचं की तुम्ही त्याला वारंवार धमके देऊन राहिले पोरीला पाठवासाठी म्हणून आता तुम्ही शेवटी नाईला जास्त पोरीला घेऊन पळाले काय करते ते करून घे असे बोलले तुम्ही फोनवर हो म्या नेलं बा सोयीचे नेलं असं तसं पोराला भडकू नाही दिलं तुम्ही अलगच झालं बा माझ्या कायच्यात काही नाही मी कसं काय आलो याच्यात हो ठीक आहे ते सगळं उद्या सांगा काय हो 10:30 हजर व्हा तुम्ही ठेवा फोन. शिवलाल भाऊ बाबा राजा आम्हाला नाही सांगितलं तुम्ही तर फुल भडकून दिला वाटते मारतेले नाही असं आम्हाला म्हणता की मला माहित नाही काही अरे बाबा तुम्ही असेच म्हणता का अरे मला माहित नाही ना हे पाहून आणलं काय प्रकरण आहे तर देणके मानानं रिपोर्टही द्यायला गेला तिकडे काय उपट माणूस आहे का ते अरे म्या काय म्हणले याले पाहून आणून काय मायाले 2 दिवस झाले संबंध तरी आहे का त्या विषयावर फक्त एवढं विचारायला गेलं तर बा काय बा मारती काय झालं तर ते म्हणे माय काही खरं नाही म्हणे एवढी झाली बा गोष्ट नाही बा तुम्ही शिवलाल भाऊ काहीतरी अंदरून कार्यक्रम करेल आहे मग मारत्याला तुम्ही पिन मारली पाहून आणायला लावलं असा तर माझा अंदाज आहे बा राजा माहिंद मला मारत्याला जाऊन भेटा लागतात अर्जंट हो कोण हो याच्या मागता राजा माया नाव घेऊन राहिला ती सरळ मी हा म्हणते यातला सगळ्यातला सूत्रधार मग आता तुम्ही फोन लावले म्हणते ना हो फोन लावले ते धमकीचे ते तुम्ही 2-3 खेप लावले ना द्यायले तुम्ही तर सोयरी काही नेऊन राहिले ते दुसरी
ते वेगळा विषय आहे ना. हे डायरेक्ट मायना घेऊन राहिला आणि ते रिपोर्ट द्यायला गेला. सूत्रधार मी आहोत, ते मी फोन आणायला लावलं म्हणते त्याच्या. मला कानाला कोण नाही यायचा. पहिले मला मारताला भेटायला लागते आता. हो चाल येतो मी आता लवकर बाबा. हे नसतं त्याला मागाय भाऊ तिथं. थांब रे बा, थांब ना जरासा. मी काय म्हणून ते ऐकते कर तू. बरं जा ना बा तुम्ही राजा. माझ्या डोकं नका खाऊ ना. मी माझ्या परेशानीत राजा. तुम्ही काय म्हणता आता? काय आहे तुमचं? अरे आमची परेशानी पाहिजे पहिले तू तुझेच नको सांगू. म्हणलं तिकडे देणकीनं रिपोर्ट द्यायला मा नावानं. राजा बायकोले पाहून आणतो तू, आमच्यावर नाव येऊन राहिले. म्हणलं कसं काय म्हणलं हे प्रकरण. मी तुला भडकून दिलं का बा पाहून आण म्हणून. बाबा येईल आला वाटते फोन नाही का झाला आता पुरा खटीसाठी सगळीची. अरे बा म्या म्हणलं का तुम्हाला पाहून आणलं आणि मला भडकून दिलं म्हणून. ते म्हणून राहिले तर माझ्या सासरे बा. त्याचं मी काय सांगू शकतो काय बोलन तर. ते तर कोणाचे नाव घालू शकते आता. पण मारते काही फोन आणायची गरज नव्हती ना. आता गुंपाबाईला पाठवलं असतं की जमलं असतं ना काम. ते तू राजा नसतीचे काम करून आला नाही. कोण सांगत तुले? काय आता यायला काय स्टोरी सांगा. हे मजाक आहे म्हणे शांतारा भाऊ. आता तेच विचारायला चाललो होतो ना. आता हे काय आलं आमच्या भोवती हे बा. मी नंतर सांगतो. मी सध्या कसं माझ्या मानसिकता बरोबर नाही आहे. मी थोड्या वेळा सकाळी सांगतो तुम्हाला काय आता. जा तुम्ही तुमच्या परीने विचार करा काय करा ते पा. ते विचार करा काय इकडे डोकं क्रिया घर पाहिले आमच्या. आता काय विचार करता सकाळी काय आहे ते पाय लवकर तू. हो आमचं नाव काय त्यात घेऊ नको म्हणलं. माझं नाव घ्यायचं नाही मला भडकून दिलं म्हणून. पुन्हा पाहू काय करा ते. मी म्हणून राहिला तुम्हाला भडकून दिलं म्हणून. चला येऊ द्या मला थोडंसं काम आहे महत्वाचं. आलोच मी. जोर आवाज देऊन राहिला. काय झालं काय इतकं घाबरायचं काय कारण. घाबरत नाही म्हणजे अंगाचं पाणी झालं माया. तुम्ही राजू काय सांगून राहिले. तुम्ही देणके साहेबाला खरंच विचारलं होतं का. त्याने माझा रिपोर्ट दिला ना तिकडे पाहून नेली म्हणून म्या राणीले. मग तुम्ही म्हणता राजा म्हणता की त्याने म्हणलं की जा घेऊन. तुमच्या मनानं ऐकलं मी घेऊन आलो. आणि आता ते पोलीस स्टेशनमधून बोलून राहिले ते मगाशी. अरे बापा रे येते वाटते गयात बाबा. मला नसतंच झालं वाटते. अरे काय म्हणजे कसं पोलीस स्टेशनमधून देणके साहेब. काय तर आपण दुकानात होतो त्यावेळेस त्याने फोन केला पहिले देणके साहेबानं. तिथंच होते ते पोलीस स्टेशनमध्ये. नंतर मग पांडे साहेबानं मला फोन केला घरी गेल्या. मग म्हणे लवकरात लवकर उद्या 10:30 वाजता राणीला घेऊन या म्हणे. पाहून नेलेला आहे म्हणे तुम्ही. माझ्याबरोबर ते शिवलाल टोयगुडे सूत्रधार आहे म्हणून त्याला बी फोन आला. त्याला उद्या हजर राहा सांगितलेला आहे. आम्ही नाली गयाशी आता नाही का. शिवल्या तर टाकलं. हो ना ते तर आपण तिथं बोलतानीच म्हणलं काय शिवलाल टोयगुडे होय. मग त्यानं ते बरोबर ते कन्फर्म करून टाकलं. मग त्याला करू द्या ना. हो पण तुम्ही म्हणे मजाक आहे म्हणे. हे तर हे खरं नाटक होऊन राहिलं. हे तुमचं आहे का. तुमचं नाटक खरं आहे का खोटं आहे. आता याला जर म्हणा खोटं आहे तर नाही का हे अंगार याचा. अरे बाबा तुला काय सांगू आम्ही काय खोटं बोलणार आहो. आम्ही देणके साहेबाला वावरात भेटलो तर ते म्हणे की बा माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणे. खरोखर म्हणे तिच्या सासरीने तिला गेलं पाहिजे म्हणे. माझं राहिले तुम्ही उद्या पाठवून द्या म्हणे. तसं करा म्हणे. त्यानं असं आम्हाला प्रत्यक्ष म्हणलेलं आहे ना. काय बोलून राहिले तुम्ही. मग ते कसे काय पोलीस स्टेशनला गेले. नाही मारते हे बा राजकारण केलं भाऊ. हो सासरेबानं काहीतरी गेम करायची फिक्री दिसते. पण हे बा काही अडचण नाही. हो तुम्ही नवरा बायको आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. असं काही वेगळं प्रकरण नाही का आपलं. त्याच्यानं सरळ बाईला समजून सांगायचं आम्ही सोयीने आलेलो बा. विषय तिथंच मोडते ना. काही हे बा प्रकरण वाढतही नाही काहीच नाही. टेन्शन घेऊ नको. नाही तशी तर म्हणतेच म्हणा ते. तसं काय हे म्हणत नाही असं नाही काही. हो मी सांगतो तिला समजावून असं झालं म्हणतो बा. हे बाबा उलटे फिरले म्हणतो. आपल्याला सांगितलं एक शांताराम भाऊला सांगितलं एक आणि मला अटकवलं. तुझे जर प्रेम असेल तर खरोखर म्हणलं तू आता असं करू नको. बिलकुल म्हणलं तिथं सोयीच्छेनं गेलेल्या असं सांग. बस झाला विषय समाप्त. झाला ना मग काहीच विषय नाही ना. आम्हाला म्हणलं राजा त्या माणसानं तसं. मग आता फिरला राजा ती. हो ना बरं जाय तू काही काळजी करू नको. फक्त बरोबर समजावून सांग. हो चला आता देव असले सरपंचाला भेटायला लागते आता. हो मोठं काम आता आमच्या भोवती येते वाटते. जाय मग तू हो ये मग. बापा पोलीस स्टेशन मधून बोलून राहिला होता का ते. मग बापा रे मग आता काय झालं. मग आता मारतेले फोन आला नाही शिवलेले काय तर रिपोर्ट दिला म्हणजे त्यानं. हो पाहून नेलं म्हणून मारतेले ते राणी राहिले. उद्या बोलावलेला म्हणजे पोलीस स्टेशनला 10:30 आले. आणि या शिवलेले हो हे सूत्रधार आहे बा म्हणून. मग आता आपलं कसं काय आपलं कसं म्हणजे आता तुम्ही सांगसान तसं बा. आम्ही काय सांगू आता. तुमच्या सांगा आम्ही आलो. नाही बा सरपंच साहेब झाकली मुठ सवा लागायची. आपलं आहे तसंच म्हणणं सांगायचं आपण. हो देणकीनं असंच म्हटलं म्हणा बा. हो आम्ही फक्त त्याला पुष्पगुच्छ द्यायला गेलो होतो. तर त्यानं आम्हाला असं म्हणलं बा की बा राणीताईन मारती जर समजा आपण नसल्यावर जर गेले तर आनंदाचीच गोष्ट आहे असं म्हणलं होतं म्हणा. म्हणून मग आम्हाला वाटलं बा असं आहे बा म्हणून आम्ही म्हणलं म्हणा. बस जाय तिकडे. आपला शब्द सोडायचा नाही. त्याला काही कोणी पुराधार नाही. विषय क्लोज. बाकी आता ते पाहू काय होते काय नाही. वेट अँड वॉच. उद्याचं उद्या. पोलीस स्टेशन मधून काय म्हणते हो कसं काय म्हणे साहेब म्हणे. मग आता काही लागते का पता. मग लागला पत्ता लागला म्हणलं. हो हे रामपूरवाले हो यायले काय म्हणजे याची हिंमत किती वाढली माहिती आहे का म्हणलं. कोणत्या थरावर जाऊ शकते ते. तुला सांगितलं तर तू म्हणशील काय सांगा आता. तू म्हणे बा चांगला आहे जाऊ द्या निपटून टाकू. पण म्हणलं ते कोणत्या याच्यावर गेला माहीत आहे का तुले. मग पळून नेलं म्हणलं त्यानं पळून. मारुतराव आला होता इथं. आपण इकडे गेलो यात्रेले आणि त्यानं इकडे बरोबर आपली यात्रा गाजवली. मग इथून उचलून घेऊन गेला तिले. ते गाडी आणली होती म्हणते पयाला म्हणते ते. मग फोन लावला आणि त्याला नेली म्हणे काय करायचं ते करून घ्या म्हणे. मै बायको आहे म्हणे मी नीन म्हणे. मग इतका आहे बा. आणि त्याच्या मागं ते शिवलाल टोयगोट्या केला आणि रिपोर्ट दोघाचाही केला. उद्या सरकेच करतो ना उद्या. मग आता असे कसे काय नेते ते पाहून जबरदस्तीने नेलं म्हणा त्याईनं. फोन इथं ठेवला काय ना हरामखोर आहे ना. उद्या आता राणीले हो तू समजावून सांग बरोबर. म्हणा चाल घराकडे. आता अजिबात त्याच्या घरी वागवायचीच नाही म्हणा. बिलकुल आपल्याला ते आता घटस्फोट घ्यायचाच त्याचा. इथपर्यंत पोहोचले का हो. सांगा बरं आता लाईन जवळ शोभलं का हे. त्यानं असं करायला पाहिजे होतं का सांगा बरं.
तेच म्हणून आम्ही अवकाली आहे ना ते. मग आपल्याला वाटलं तसं इतका सोपा नव्हता ना ते. गुंडेगिरीवर आला ना ते आता. म्हणजे आता काय पोहून नेणं म्हणजे काय सोपं झालं का ते? म्हणलं ते घरून आपल्या देणकीच्या. थांब ना म्हणा, तुला आता इंगा दाखवतो देणकेचा काय तो. कोर्टातच खेचतो त्याला हरामखोराले. 4 एकर त्याची गेली चालते आणि माई गेली चालते. काही टेन्शन घ्यायचं नाही लेखाचं. उद्या बिलकुल तिला समजावून सांग म्हणा, बाई चाल घराकडे. ठीक आहे, आता उद्या मी सगळ्यात जुनी जवायला बोलावलेलं आहे. बिलकुल त्याला फोन केलेला आहे, ते येतील उद्या. सर्व समक्ष सोयीचे नेलं का जबरदस्तीने नेलं ते सगळं सांगणार आहे. राणीला तू आल्याला समजावून सांगतो बरोबर. ठीक आहे मग. अरे मारते काय, हे खरी गोष्ट आहे का म्हणलं? आता मला शिवलाल कंदील बुडा सांगे म्हणे असं झालं म्हणे बा. तर म्हणलं काय खरी गोष्ट आहे का म्हणलं? तुमचा रिपोर्ट दिला म्हणते सासऱ्यानं तुया. ना मग त्यासाठीच तर परेशानी थांब मी. मग हे का आता गाडी काढली, आता तिला म्हटलं कर तयारी बा, लवकर जावं लागते. 10:30 वाजता बोलावलेलं आहे तिथं चौकशीसाठी. मग हे शांताराम काय सांगे म्हणलं मग? देवीदास आणि ही तर म्हणे की बा तुझ्या सासऱ्यानं म्हणलं म्हणे बा जा म्हणून घेऊन. मी नसल्यावर समजा. मग आता हे कसं काय पलटून राहिला? हो ना, पलटले म्हणते ना माझ्या सासरे बा, असं झालं ना ते. मला कसं म्हणजे चांगलंच अटकायचं बा या हिशोबानं. मला एक शिवलालले बी शिवलालले नोटीस आली म्हणते तो भडकवलं म्हणून. म्हणून आता त्यालाही बोलावलं मलाही बोलावलं, आम्ही चाललो आता. हो मग तेच म्हणलं, मला ते भेटायला आले म्हणे बा कसं बाईले समजून सांगा म्हणे आता सगळं तिच्याच हाती आहे म्हणे राणीच्या. तर तिले कसं आहे आता कोणी काही बोलूही नका आणि इले सांगितलं काही काम सांगू नको. तर तिले एक वेळ तू त्या हिशोबानं समजावून सांग म्हणा बा काही त्रास नाही बा, चांगला आहे असं तसं सांग. हो सोयीच्छेनं आलेली आहे बा. हो नाही तर बा म्हणलं सगळंचं सगळं घर अंदर होते बरं जमा सांगू राहिलं तुले. बोललो मी रात्रीच तसा विषय सांगितला तिला, असं असं झालं बा. तर ते म्हणे काही काळजी करू नका, मी बरोबर बोलतो म्हणे. फक्त म्हणलं तिला कसं काही आता बोलू नका कोणी. आई तू म्हणलं स्वयंपाक तूच करून घे, तिला काही करू नको देऊ. आम्हाला लवकर 10:30च्या आत पोहोचणं आहे, निघा लागते आम्हाला. तुला तर माहिती आहे बाबा मारती, आजचीच थोडी गोष्ट आहे काही. हो आतापर्यंत तिला कोणता सासरवाद झाला का माया का? म्या म्हणलं तिला काही 2 शब्दांनी बोलले मी तिले. जे करशील ते कर बाई. हो पोरीसारखी वागवतो ना मी. जाऊ दे ना, पण आता काही काम करू नको देऊ तिले, लवकर निघणं आहे आम्हाला. हो ठीक आहे मग. काही काळजी करू नका तुम्ही सासूबाई आत्याबाई. बा तुम्ही काही चिंता करू नका. मी काय सांगणार आहे का? मी का तुमचं काही सांगणार आहे का? मी माझ्या मतानं स्वखुशीने आलेले आहे ना. हो ना, माझा काय विश्वास नाही का राणी? पण कसं असते, कोणी आता दुसरं काही सांगते तर मग तसंच ऐकते आणि तसंच आपण सांगतो. म्हणलं खरं आहे तेच सांगतो बाबा. हो म्हणलं तुला तर माहिती आहे काही आहे का सासूरवा? तुला मी कब्बशी तरी उचलायला लावतो का सांग बाबा. आता भाई काहीच तुम्ही काळजी करू नका, मी परतच येते. मी का तिकडे जाणार आहे का काही आपलं विनाकारण? अरे बा मी काय म्हणतो, तुम्ही चला ना. हे बा मारती तू आहे म्हणा, चला म्हणा. कसं आहे संघ असलं म्हणजे आधार राहते. मग श्रीराम म्हणलं तू तुझ्या घरची सगळेच जण चला. आता गाडी आहे ना आपली रिकामीच आहे, शिवलाल आहे बबन आहे. कसं असते जरासं आधार राहते. नाही तर पोरीले कसं असते ते जर बोलावलं 2 शब्द समजा त्यानं भडकून दिलं तर मग आपण माणूस कसा काय समजावून जाणार आहे सांगाले. तर म्हणलं कसं मग श्रीराम तुझ्या घरची बाई असली म्हणजे बरं राहते मग. असं मला वाटते बा. कसं तसंही होऊ शकते नाही का आई? हो तू चाल बरं. हो तू चाल बरं राहते. ये गाडी ते तू मागून. काही आवश्यकता नाही ना विनाकारण इतक्या लोकांची. मी स्पष्ट सांगते ना की मी माझ्या मतानं स्वमतानं आलेली आहे बा. मला कोणाचं दडपण नाही, काही नाही. तुम्ही काय चिंता करता? अरे बा राणीताई तसं नसते. तुम्ही इथं आज बोलून राहिल्या पण तिथं काय होत असते, लोक मत परिवर्तन करणारे लय आहेत ना. असं आहे ना ते. तिथं तुमचं जर मत परिवर्तन तुमच्या बहिणीनं म्हणा किंवा तुमच्या आईनं केलं तर मग हे बा चला म्हणलं सोबत तुम्ही चला म्हणा. येतोच बाबा मी. मग काय करता? नाही येतो बाई राणी मी. हो तुम्ही व्हा पुढे 2 जण गाडीनं, आम्ही येतो मोठ्या गाडीनं. चला बाबा म्हणलं जाऊ दे तिकडे. राजा सुट्ट्या नका मागत जाऊ जास्त. मग काय आता कुठं चालले तुम्ही? काय करता राजा, हे लायना साडू सुसू नाही दिवराला ना. मग काय तर माझा सासरा परेशान आहे फुलं, आम्हाला परेशान करते. मग आज माहित नाही तुम्हाला ते मारुतरावचं आपल्या साडवाचं काही माहित नाही का? माहित पडलं नाही का म्हणलं? त्याचं काय झालं बा? काही तर नाही झालं नाही. लक्षावर आपल्याला काही माहित नाही बा. काय म्हणतं ते काय आठ पडेल होता मग ती त्याच्या घरची बाई तिकडे होती एवढं माहित आहे बा. तेच ना मग नागपंचमी दिवशी पाहून आणलं त्यानं. मग काय माहित नाही का तुम्हाला? पाहून आणलं. शेवटी हे आमचे सासरे बा परेशान झाले. मला फोन केला, पोलीस स्टेशनला गेलो, रिपोर्ट कैसला आणि आता उद्या आज आता चौकशीसाठी बोलावलेला आहे पोलीस स्टेशनला. मला जाणं आहे ना. पहिले का डुबऱ्या मारते बापा बाबा लय हिंमत आहे त्याची तर. म्हणजे पाहून आणलं का बापा लयच कठीण काम आहे बा. मग आता काय म्हणलं मग काय म्हणजे आता बोलावलं पोलीस स्टेशनला दोघाले बी. हो आता जबरदस्ती नेलेलं आहे त्यानं. हो कसं आहे त्याला कशी धुनीच आहे आता चांगली. हो ना पण मारते ना, एवढी हिंमत नाही करायला पाहिजे पण नाही का? इतकी हिंमत काही करायला गरज होती काय? जरा समजून सांगितलं असतं काही ना काही पर्याय निघाला असतं 8-15 दिवसांनी. आहे ना त्याची हिंमतच नाही तेवढी. मागून आहे ना लावून देणार रे. असं आहे ना ते असतेच ना. मग यानं हे शिवलाल टोयगोटे ना त्याला भडकून दिलं. आण बापून होईन ते पाहून घेऊ. असं झालेलं आहे ते. अरे बापरे मग तर झालं. मग ही चुकाटा सांगाय रे बा. बरोबर आहे बा. जा बा तुम्ही ते पाहता काय आता. माझ्या डोक्याच्या पळायला आता जा तुम्ही जा. कोण कोण आले काय काय आले जरा असं वार्ता काढून येतो. देणकीची गाडी दिसून राहिली बाहेर 100% अंदर पोलीस स्टेशनच्या अंदर गेलेले आहेत त्या. जाय जराशी माहिती काढून येतो. ठीक आहे ना पाहतो ना काय तर त्याच्या जवळच्या गाड्या दिसल्या मला तिथं उभ्या आहेत. तेच म्हणलं ना अजून कोण कोण आणलं बा त्यानं. म्हणजे मग तसं फिल्डिंग लावते माणूस. जाय तू पाहुणे जाय.
नाही, अजिबात घाबरायचं कामच नाही ना, काहीच घाबरायचं नाही. आपल्याला प्रश्न विचारतील ते खोदू विचारते बरं. हो, प्रश्न बरोबर पहिले गोड बोलून असं तसं करून बाई सासूरवास आहे का, त्रास आहे का, नवऱ्याचा त्रास आहे का, दारू पिते का बुवा, व्यसनाधी नाही का, असं सगळ्या गोष्टीचं कसं ते बरोबर माहिती काढते तर. म्हणून आपणही कसं आहे मस्त बिंदासपणे उत्तरं द्यायची आणि अजिबात घाबरायचं नाही. जे खरं आहे ते सांगायचं. आता काही त्रास आहे का, नाही आहे बुवा, मला त्रास दुटके. आता आम्हाला माहिती आहे पोरगा किती शांत पोरगा आहे, गरीब आहे, कोणाशी भांडणं नाही, तणणं नाही, काही नाही. सगळं पद्धतशीर सांगायचं. आणि आपलं बिलकुल स्व इच्छेनं मी इथं आलेली आहे म्हणा, आणि मी माझ्या आता घरी झाले, मी मोकळी आहे म्हणा, बस विषय क्लोज. बरोबर काकाजी, हो व्यवस्थित सांगते, काही हरकत नाही. मी तुम्ही म्हटलं तसंच बरोबर जे आहे ते खरं खरं सांगून देते. म्हणलं ते माझंही सांगतो म्हणलं मारती. हो, आपला विषय जर आला तर नाही म्हणलं बा राणीताई, जर काही माझ्या विषय आला बा की मी भडकून दिलं बा मारुत रावले असं तसं, याच्या संदर्भात तुम्ही बोलता जरासं म्हणा बा, काही विषय नाही म्हणा. मी त्याच्याशी म्हणा आमचं म्हणजे फोनवर बोलणं झालं म्हणा, आणि आले म्हणा मी. हो सांगते ना, हो सांगते. म्हणलं कधी बाबूजी आपलं कसं राणीताईची बाबा वगैरे कोण कोण आलेले आहे पाठवलं म्हणलं मी भानुले. तर म्हणलं जरासं राणीताईला समजून सांगा म्हणलं, काही जर त्याने सांगितलं तर बरोबर बोलायचं बा. अरे हो, पहा म्हणलं कसं आहे तुमच्या घरचे आता म्हणजे आई बाबा म्हणा किंवा अजूनही समजा बहिणी म्हणा, जवई म्हणा, काही तुम्हाला दबावात नाही काही बोलतील की बा तुम्ही असं सांगा तसं सांगा. कोणाच्या दबावात बळी पडायचं नाही. जे खरं आहे हो, शेवटी नवराच आपल्या सोबत असते बरं, कोणी कोणाचं नाही या जमान्यात नाही. म्हणून म्हणलं कसं आहे जे सत्य आहे ते बरोबर साहेबाले कोणा मॅडम म्हणा कोणी असं त्याला सांगायचं, आणि लवकरात लवकर आपलं घराकडे जायचं आपली तयारी ठेवायची. ठीक आहे, मग आता चला बसू एका ठिकाणी, चहा घेऊ. आपल्याला आता 10:30 वाजता तिथं जाणं आहे. अजून 15-20 मिनिटं टाईम आहे, थांबू आपण. तुम्ही दोघी बहिणी तू तिले पद्धतशीर समजावून सांगा आता ऐक्य. हो कसं आहे आता, एक तर रात्री फोन केला साहेबांनी द्यायले, तर ते पोपटपंची काही ना काही त्याने शिकवले असं तिले दडपणात नाही, असं बोल शिकवलं असं नसते त्यानं. म्हणून तुम्ही मागं हटायचं नाही. तिले इकडे आली आता 10:30 येतात ते, बरोबर समजावून सांगा तिले. म्हणा राणी तुले आता यायनं कसं नेलं काय नेलं, जे खरं आहे ते सांग म्हणा. सगळं खरं सांगायचं. आणि आज आपल्याला तिले घरी घेऊन जायचं आहे, म्हणजे जायचं आहेच. हो ना, तिला समजावून सांगतोस ना. आता तिची आई होणार, मी का माय ऐकणार नाही का ते? ते पहा छत्रे लोक आहे ना ते. मग दिवसा जर आता ते पाहून नेऊन राहिला मारुती धुटके, म्हणजे का मामूली आहे का, गुंडा आहे ते गुंडा. आपल्याला बा तुम्हाला समजावून बरोबर सांगा लागेल तिले. बळजबरीने नेलं म्हणा बा, असं शेतीचा शब्द आला की सगळेच्या सगळे जेलातच घालणार आहोत मी अंदर. मग पाय तू यायची काय, तर फक्त तिनं आता फक्त बयान बरोबर दिलं पाहिजे. म्हणून तुम्ही तिला बरोबर समजावून सांगा. हो ना, सांगतो ना, मी बरोबर सांगतो, काही हरकत नाही. चला आता बसू ना म्हटलं आतमध्ये. चला मला वाटते हे बा बाहेरच बसू जरासं, अजून 15-20 मिनिटं टाईम आहे. हो चला चहा घेऊन येऊ आपण. हो चला.